हाय, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आम्ही कुठे गेलो होतो हे तर तुम्हाला कळालंच असेल. आम्ही गेलो होतो, माझ्या नणंदच्या मुलांचा बड्डे होता. ट्विन्स आहेत ते दोघंजण. तर त्या बड्डेसाठी आम्ही गेलो होतो. तर बड्डेचं अरेंजमेंट बघा, खूप सुंदर केली होती. एका मोठ्या हॉलमध्ये बड्डे ठेवलेला त्या लोकांनी आणि आम्ही व्हिडिओ शूटिंग करण्यात दंग होतो. आणि तकूचं बघा, तकू इकडून तिकडून पळण्यात दंग होता, खेळत होता. ॲक्च्युली तो खूप वैतागला होता, कारण आम्ही ट्रेनमध्ये गेलो होतो. तर ट्रेनमध्ये मध्ये थांबत होते, लेट झाली होती, त्यामुळे तो वैतागला होता. म्हणून एवढा काही खेळला नाही, पण त्याच्या हिशोबाने थोडासा तो खेळला. आणि अरेंजमेंट खूप सुंदर होती आणि खूप छान झाला बड्डेचं डेकोरेशन. परत मला त्या मुलांची नावं पण त्यांनी ठेवली होती. तर एका मुलाचं नाव अगस्त्य आणि दुसऱ्याचं नाव आर्विक असं त्यांनी ठेवलं आहे. नाही, सॉरी, शार्विक असं नाव ठेवलं आहे त्यांनी. तर ही त्यांची एंट्री झाली. त्यानंतर केक कापणं झालं, प्रार्थना झाली आणि आम्ही जेवण केल्यानंतर आणि आम्ही निघालो. तर तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला नक्की कमेंट करून कळवत जावा. मी असेच नवीन नवीन ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. आणि अजून तुम्हाला कशा व्हिडिओ बघायला आवडत असे, ही माझी छोटी जाऊ आहे, तुम्ही बघू शकता. आणि एवढा वेळ नव्हता की आम्ही एकत्र बसू आणि सगळ्या गोष्टी बोलू वगैरे, कारण खूप गडबड गोंधळ होता. आणि ही नणंद आहे माझी, ही मोठी नणंद आहे आणि ती एका बाळाला घेऊन आलेली. आणि ही छोटी नणंद आहे, त्यांच्याच मुलांचा बड्डे होता. ही जाऊबाई आहे, छोटी जाऊबाई आहे ही माझी. तर मग आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं आणि तिथून निघणार होतो, पण खूप वेळ झाला होता, रात्र झाली होती, त्यामुळे आम्ही काही निघालो नाही, कारण आम्ही दोघंच गेलो होतो. म्हटलं सकाळी जाऊया. मग रात्री आम्ही तिथेच मुक्काम केला त्यांच्या घरी आणि नंतर मग सकाळी आलो उठून. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर मला कमेंट करून सांगा की कसे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात, ब्लॉग आवडतात की रेसिपीचे आवडतात. त्यानुसार मी व्हिडिओ बनवत जाईल. आणि तकू बघा, ॲक्च्युली त्याला केक कापायचा होता, पण केक कापणारे दुसरेच लोक होते आणि जेवण करायच्या वेळेस पण मला तो हाताने भरवत होता. आणि बघा, त्या बाळांसाठी आलेल्या कार वगैरे होत्या ना, त्या कारमध्ये तोच बसला. म्हटला माझीच कार आहे, मीच घेऊन जाणार म्हणून. त्या कारमधून काय उतरतच नव्हता. मग शेवटी आम्ही निघालो घरी. येताना पण थोडासा ब्लॉग ट्रॅव्हलचा शूट केला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो बाय. आणि पुणे स्टेशनवरून आम्ही निघालो लोकलने. तर बाळा आधीच वैतागलं होतं, त्याला असं वाटत होतं की बाबा कधी एकदा असं घरी जाऊन कधी हे करू. तर ब्लॉग कसा वाटला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.